वर्सेस आफ्टर शूट घेऊन स्टार्ट झालेलं आहे. तर चला आता स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला, म्हणजे सॉरी आजच्या मेहंदीला. कळतच नाही कसं बिफोर आफ्टर शूट घेऊन. तर मी 2-3 शूट ट्राय केलेले आहे. बिफोर आफ्टर शूट घेऊया, कारण इंस्टाग्रामला पण आपल्याला टाकावं लागतं. तर कसे आहेत तुम्ही सगळे, मजेतच असाल. तर हे आहे आपलं कोन, रायटिंग पॅड, पेपर, आपलं हे टेबल. माझं टिश्यू पेपर कुठं गेला. आज ट्राय करायचं आहे आपल्याला बोल्ड फ्लावर मेहंदी. तर चला बघूया स्टेप बाय स्टेप कसं करता. व्हिडिओ कसं वाटतो ते देखील नक्की यार कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही कमेंट्समध्ये सांगतच नाही. मी कोण आत्ताच फिल केलेलं आहे. मी कोनला मागं रब्बरच लावते, कारण का मी चिकट टेप लावले होते. म्हणजे अख्खं कोन्स पूर्ण, म्हणजे काय माहिती काय झालं तर पूर्ण कोन्स असं पूर्ण लीक झालं होतं. मग जाऊ दे बोला, रोजच्या प्रॅक्टिससाठी आपलं रब्बरच बरं येतं. बरोबर आहे का नाही. चला मग स्टार्ट करूया. आपल्या घरभर पूर्ण पसारा असंच पडला आहे. तर चला आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल तो पार्टिशन करून घेतली आहे, कारण मला करायचं आहे कटवर्क. हे असं लाईट पार्टिशन मी करून घेतलेलं आहे. तर चला करूया आता मेहंदीला स्टार्ट. तर इथे माझा एक पॅच फुल कंप्लीट झाला होता. मला माहिती मी परफेक्ट नाही आहे, पण एक दिवशी नक्की परफेक्ट होईल, कारण का बोलतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला माझी मेहंदी कशी वाटते, चांगली घाण कशी वाटो, नक्की प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, कारण का मी पण शिकते. जेणेकरून तुम्ही मला सांगशाल तर मला कळेल की मी कुठं चुकते, कुठं रॉंग होते, काय होतं आहे. तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की मेहंदी चांगली आहे, वाईट आहे, डिझाईन प्रॉपर नाही आहेत. तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा. तर तुमच्या कमेंट्सची वाट पाहेल. तर इथं माझं सेकंड पॅच देखील कंप्लीट झालेलं आहे. तर आता इथे आपण फिलिंग करून घेऊया पूर्ण. अशा प्रकारे हळूहळू फिलिंग करायची, जेणेकरून डिझाईन खराब होऊ नये आपली. अशी हळूहळू सपोर्ट करा. सपोर्टची खूप गरज आहे. अशी फिलिंग करायची पूर्ण आपल्याला सर्वीकडं. स्वलला देखील आपल्याला लीव्स स्वल पूर्ण कवर करून टाकायची, कारण का एक कटवर्क आहे. कटवर्कमध्ये फिलिंग छान वाटते. एवढंच आहे की जास्त मेहंदी भरायची नाही आहे इथं, फक्त म्हणजे असं थोडंसं आता पूर्ण असं चिखलावानी करशाल तर पूर्ण मेहंदी होऊन जाईल. मला थोडं घट्टच पेस्ट लागतं, मग मी पेस्ट घट्टच करतात. तर ज्यांना कोणाला मेहंदीच्या काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. प्रॅक्टिस कोण कसे बनवायचे, कलर्स कोण कसे बनवायचे, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेल, कारण का प्रॅक्टिस कोण बनवणं खूप महत्त्वाचं आहे मेहंदी प्रॅक्टिससाठी. आपले साधे कलर्सचे कोण डेली यूज केलं तर भरपूर त्यात आपलं लॉस होईल. प्रॅक्टिस कोणचं पेस्ट एक टाईम बनवलं तर भरपूर दिवस ते जातं, त्याला एवढा खर्च पण येत नाही. कसं नाही, जेणेकरून आपला हात पण साफ होतं, आपण मेहंदी पण आपली छान होती. इथं माझं झालेलं आहे पेस्ट फिल करून. इथं थोडंसं इथं देखील फिल करून टाकू, जेणेकरून आपलं कटवर्क फुल होईल. तर चला आपण आपलं कसं वाटते दुसरं पण कटवर्क. तिसरं देखील पॅच कंप्लीट झालं होतं. तर कसं वाटतंय नक्की सांगा. प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा. अजून एक आपण बॉक्स तयार असं छोटंसं, म्हणजे जास्त लेयर्स दिसतील. तिथं आउटलाईन देखील सर्व झालेलं आहे. तर आपण आता फिंगर्स फिलिंग करायला घेऊया. चला. तर इथं माझे 2 फिंगर्स कंप्लीट झाले होते, तर म्हटले तुम्हाला दाखवून घ्यावं. तर इथं माझे लिव्समध्ये फिलिंग्स करायची बाकी होती. तर इथं लिव्समध्ये फिलिंग करायची अशी एकदम हळूहळू, जेणेकरून आपली मेहंदी जास्ती पण जाऊ नये, अशी लिव्स पण प्रॉपर शेप हो. वरच्या बाजूला थोडंसं असं एकदम लाईट प्रेशर देऊन वरच्या बाजूला थोडंसं कोनला वाढायचं, जेणेकरून लिव्सचा आपोआप शेप तयार होईल. अशी लिव्स प्रॉपर रीतीने फिल करायची आहे. हे असं. तर कशी वाटते मेहंदी,
लीफचा शेप कसा वाटतोय ते देखील कमेंट्समध्ये सांगा. प्रॉपर आपल्याला असं फील करायचं आहे आणि असं प्रॉपर रीतीने आपले लीव्स फील करायचे आहे आपल्याला. आपले इथं लीव्स कम्प्लीटली फील झालेले आहेत. असे थोडेसे टोक म्हणजे जेणेकरून ते लीव्सचं प्रॉपर शेप एकदम थोडंसं वाढायचं, म्हणजे कोणाला प्रेशर द्यायचंच नाही. फक्त जे आहे त्याला फक्त बाहेरच्या बाजूला टोक काढायचं असं. तर इथं मेहंदी झाली होती कंप्लीट. तर सॉरी टीव्हीचा आवाज भरपूर आहे, बंको टीव्हीचा आवाज कमी करायला तयार नाही. तर इथं थोडंसं कटवर्क आहे आपल्याला, इथं थोडीशी फिलिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते मी कुठं, म्हणजे इथं आता फोन सरळ धरल्यामुळं मला कटवर्कसाठी हात थोडंसं असं आडवं घ्यावं लागतं. हां बघा, बंकूला किती राग आला बोललं तर बंकूने पूर्ण टीव्हीचा आवाज बंद केला. असा तर हाय झटकेश्वर बंकू. थांबा बंकू. तर मी व्हिडिओ पॉज केलं ते थोड्या वेळासाठी, कारण का मला कळतच नव्हतं कसं ते करायचं. तर माझं इथं कटवर्क फील झालेलं आहे. तर आता इथं खूप मोकळी जागा आहे. तर इथं आपण काय करूया, तर इथनं आपण एक व्हील टाकूया. अशी आडवी तिडवी लाईन, इथनं एक अशी आडवी तिडवी लाईन. तर काय आहे, फक्त एक डॉट टाकायचं, फक्त असं वाढायचं. एक डॉट, सिम्पल डॉट, आणि नुसतं वरती वाढायचं. फक्त हे असं सिम्पली आपल्याला वाढायचं आहे, जेणेकरून कसं आहे लीफचं शेप तयार होईल. छान दिसतं असं. आता सेम ह्या साईडला असंही करा, किंवा तुम्हाला जमेल तर असंही करू शकता. हे दोन वेमध्ये, किंवा असं करा. हे असं. कसं आहे ना, माझ्याकडं सेल्फी स्टिक वगैरे स्टँड नाही ना, तर मोबाईल हातात धरून करावं लागतं आहे. तर त्यामुळे मला अवघड होतं भरपूर. या असं इथं आता मेहंदीचं कोण देखील संपलेलं आहे. आता तर चला आता ब्लॉगला इथंच एंड करूया. तुम्हाला मेहंदी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मला माहिती आहे परफेक्ट नाही आहे, पण एका दिवसात किंवा एका महिन्यात कोण परफेक्ट बनत नाही. टाईम लागतं पण होतं, पण मग मला पण टाईम लागेल, पण होईल. तुमची जर का साथ असेल तर नक्कीच होईल. तर प्लीज मला सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजची मेहंदीचं वर्क कसं वाटतं ते देखील कमेंट्समध्ये सांगा. चला अपनी जगह, चलो.